माझ्या प्रिय बाळा, तू कुठे जात आहेस? तिथे 2 मिनिटं अगदी शांत स्थिर बस. आज तुझ्या आजूबाजूला कितीही गडबड असली तरी आपले चित्त एकाग्र कर आणि माझे हे बोलणे अत्यंत लक्षपूर्ण ऐक. आज तुझा हा व्हिडिओ पाहणे किंवा माझ्या या आवाजापर्यंत पोचणे हा कोणताही योगायोग नाही. ही या ब्रह्मांडाची आणि माझी एक पूर्वनियोजित योजना आहे. आज मी स्वतः या जगाच्या गर्दीतून तुला निवडणे आहे. कारण मला तुझ्याशी काही अत्यंत महत्त्वाचे बोलायचे आहे. मी गेल्या अनेक महिन्यांपासून, अनेक दिवसांपासून तुझी प्रत्येक हालचाल पाहत आहे. तुझी चाललेली अविरत धडपड, तुझी प्रामाणिक मेहनत आणि त्याहूनही जास्त तू आतल्या आत गिळत असलेले तुझे दुःख आणि हे तुझे सहन करणे, हे सगळे माझ्या नजरेत आहे. जगासमोर तू नेहमी मजबूत असल्याचा आणतोस. चेहऱ्यावर एक खोटे हसू आवरतोस. पण मला माहिती आहे बाळा, तू आतून पार तुटून गेला आहेस. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण जग शांत झोपलेलं असतं तेव्हा तुझ्या डोळ्यातील झोप पार उडून निघते. तुझ्या डोक्यात विचारांचे एक मोठे काहूर माजलेले असते. कधी तुला तुझ्या भविष्याची प्रचंड चिंता सतावते, कधी पैशांची न सुटणारी चणचण तुला त्रास देते, तर कधी अत्यंत जवळच्या नात्यांमधून मिळालेली वेदना तुला आतून पोखरत राहते. तू हे सगळे कोणाजवळही बोलून दाखवत नाहीस, कारण तुला मनातून अशी भीती वाटते की या जगात माझे दुःख समजून घेणारे कोणीच नाही. पण बाळा, तू हे विसरू नकोस की तुझा पाठीराखा, तुझ्या स्वामी अजून जिवंत आहे. मी तुझे प्रत्येक अश्रू पाहिले आहेत आणि तुझे ते एकटेपण मी स्वतः अनुभवले आहे. बाळा, मी मान्य करतो की तुझ्यावर आजपर्यंत खूप अन्याय झाला आहे. ज्या लोकांवर तू स्वतः प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवलायस, त्यांच्या सुखासाठी तू स्वतःचे सुख बाजूला ठेवलेस. त्यांनीच तुझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि तुला सर्वात जास्त दुखावले. ज्यांच्या प्रगतीसाठी तू जीवाचे रान केलेस, त्यांनीच तुला तुझ्या यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर मागे ढकलून दिले आणि तुझी साथ सोडली. पण आता बस झाले. आता तुझे हे रडणे ताबडतोब थांबव. स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखणे, स्वतःला दुबळे समजणे आणि आता पूर्णपणे बंद कर. कारण आता काळाचे चक्र अत्यंत वेगाने फिरू लागले आहे. हो बाळा, मी तुला शब्द देत आहे, तुझे नशीब आता पलटी मारणार आहे. ज्या एका मोठ्या संधीचं, ज्या एका गोड बातमीचं तू अनेक वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत होतास, ती गोष्ट आता खूप सन्मानाने तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. तुझी बिघडलेली कामे आता एका रात्रीत सुमार्गाला लागतील. तुझ्या उत्पन्नाचे मार्ग वाढतील आणि जी नाती तुटण्याच्या मार्गावर होती ती पुन्हा एकदा प्रेमाचा ओलावा निर्माण होईल. ही जी तुझी सध्याची परिस्थिती आहे, ही केवळ तुझी अंतिम परिस्थिती नाही आणि ही अंतिम परीक्षा नाही. मला खूप पूर्णपणे खात्री आहे की तू या परीक्षेत नक्कीच विजयी होणार. एक निसर्गाचा नियम नेहमी लक्षात ठेव. रात्र जितकी जास्त गडद आणि काळी असते ना, पहाटेचा सूर्य तितकाच जास्त तेजस्वी आणि जवळ असतो. तुझ्या आयुष्यातही तो दुःखाचा काळोख आता संपून यशाचा आणि सुखाचा प्रकाश आता तुझ्या दारात उभा आहे. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. जेव्हा तू संकटात सापडशील किंवा पाय घसरून पुढं पडू लागशील, तेव्हा मी तुझा हात घेऊन तुला उचलणार आहे. जेव्हा संपूर्ण जग तुला हारलेले घोषित करेल, तेव्हा मी स्वतः तुला विजयाचा मुकुट घालणार आहे. फक्त तुझा माझ्यावरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नकोस. आज मी तुला काही अत्यंत महत्त्वाचे आणि काही खास संकेत सांगणार आहे, जे तुला लवकरच तुझ्या दैनंदिन जीवनात अनुभवायला मिळतील. हे संकेत नीट समजून घे, कारण हेच तुझ्या चांगल्या दिवसांची सुरुवात करणार आहे. पहिला संकेत म्हणजे येत्या काही दिवसात तुला अचानक विनाकारण मनातून खूप शांत आणि हलके वाटू लागेल. तुझ्या डोक्यावरील चिंतेचे ओझे अचानक कमी झाल्याचा भास होईल. जेव्हा तुला आतून अत्यंत सकारात्मक वाटेल, तेव्हा समजून जा की मी तुझ्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट केली आहे. तुला घराबाहेर पडताना किंवा घरात असताना अचानक स्वामी समर्थांचे नाव, त्यांची मूर्ती किंवा एखादा फोटो अनपेक्षितपणे दिसले, किंवा कोणीतरी अनोळखी व्यक्ती तुझ्यासमोर श्री स्वामी समर्थ या नामाचा उच्चार करेल, हा माझा तुला प्रत्यक्ष आशीर्वाद असेल की तू योग्य मार्गावर आहेस. तिसरा संकेत म्हणजे पैशांची जी अडचण तुला अनेक दिवसांपासून सतावत होती, ती सोडवण्यासाठी अचानक एखादा नवीन मार्ग किंवा जुने रखडलेले पैसे तुला मिळतील. कोणतीही अपेक्षा नसताना अचानक तुला आर्थिक मदत लाभेल. हे 3 संकेत जेव्हा तुला मिळतील, तेव्हा समजून जा की तुझ्या स्वामींनी तुझ्या नशिबाचे बंद कुलूप उघडले आहे. शेवटी आता जाता जाता एक गोष्ट मनात पक्की करून ठेव. तू सामान्य नाहीस, तू खूप खास आहेस. तुझ्यामध्ये संकटाशी लढण्याची आणि जगावर विजय मिळवण्याची एक अफाट शक्ती दडलेली आहे. आणि म्हणूनच या कठीण काळातून तुला बाहेर काढण्यासाठी मी स्वतः तुझा हात धरला आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुझ्यासोबत आणि तुझ्या हृदयात कायम राहणार आहे.
फक्त रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी मनापासून मला हाक मार. तुझी सगळी काळजी माझ्या चरणी अर्पण कर. माझ्या लाडक्या बाळांनो, जर स्वामींचे हे शब्द ऐकून तुमच्या अंगावर काटा आला असेल, जर तुम्हाला स्वामींचे अस्तित्व तुमच्या आजूबाजूला जाणवले असेल, तर वेळ दडवू नका. आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि जे भक्त आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले आहेत त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींचे तसेच दिव्य आणि गुप्त संकेत तुम्हाला रोज सर्वात आधी मिळत राहतील. तसेच स्वामींवरील तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक स्वामींच्या या कृपेला तुमच्या आयुष्यात आणखी वेगाने आकर्षित करेल. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.